आज 8 मार्च जागतिक महिला दिन। या महिला दिनाच्या निमित्तानं राजनीती न्यूजची टीम एका खास ठिकाणी पोहोचली आहे। हा आहे 7 रस्ता परिसर आणि त्या परिसरातील पेट्रोल पंप। या पेट्रोल पंपावर 22 रणरागिणी या सोलापूरकरांना सेवा देतात। टँकर मधून पेट्रोल उतरवण्यापासून पेट्रोल भरणं, हिशोब करणं, त्यासोबत गाड्यांमध्ये हवा भरणं यासारखी सर्व कामं या महिला करतात। आपल्या घरची सर्व कामे करून महिला येथे पोहोचतात आणि 8 तासांची ड्युटी पेट्रोल पंपवर या महिला करतात। या महिलांसोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दत्ता केरे यांनी। सोलापूर महापालिकेच्या वतीनं नव्याने चालू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपावर आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर महिलांना जे आहे ते काम देण्याचं काम हे सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। महिला दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी राजनीती न्यूज चॅनलची टीम जी आहे त्या ठिकाणी आलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर महिला ह्या पेट्रोल जे आहे ते गाडीत भरतात, त्याचबरोबर या ठिकाणी हवा देखील भरण्यासाठी महिलाच जे आहे त्या पेट्रोल पंपावर आहेत। अतिशय या ठिकाणी सोलापुरातील महिलांना जे आहे ते या महिला या ठिकाणी या पेट्रोल पंपावर काम करण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज आपण या ठिकाणी पेट्रोल पंपावर काम करत आहात, घरचं काम करून आपण इथं काम करता। घरचं काम करून मी इथं काम करते। माझे कुटुंब खूप गरीब परिस्थिती आहे माझी आणि आम्ही घरात 6 जण राहतो। शीतल मॅडम आम्हाला काम देऊन आमच्या कुटुंबाला आधारस्तंभ झाले, तर त्यांची मी खूप अभिमान आहे मला वाटते त्यांची खूप अभिमानाने मी सांगते त्यांनी मला काम दिल्याबद्दल। आणि महिलांना काय सांगाल? महिलांना त्या मॅडम काम दिलेत, आम्ही महिला सगळे मिळून त्यांचे खूप आभार आहे आणि त्यांनी काम दिल्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण जर पाहत असाल तर तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांनी जे आहे ते पेट्रोल पंप चालू केलं होतं, त्यानंतर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या कामाला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या हे पेट्रोल पंप जे आहे ते सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर।